या अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित केलेले आहेत। त्यानंतर अनुसूचित जमाती प्रवर्गाकरता एकूण 2 पदं होती, ती आपण आरक्षित केलेली आहेत। त्यापैकी एक हे अनुसूचित जमाती महिला यासाठी आरक्षित करण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकूण 31 सरपंच पदे ही आपल्याला आरक्षित करावयाची होती। त्यापैकी 16 ह्या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित करावयाची होती, ती सर्व आपण केलेली आहे। आता 114 ग्रामपंचायतींपैकी आपण 51 पदे ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित केलेली आहे। आणि उरलेली उरलेली 63 गावे असणार आहेत। ही 63 गावे दादासाहेब बसून घ्या थोडं। ही सर्वसाधारण यासाठी आरक्षित नसणार आहे, तर सर्व खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे। आणि या 63 पैकी आपल्याला एकूण 32 ठिकाणचे आरक्षण हे महिलांसाठी आरक्षित करून घ्यावयाचं आहे। सरपंच पद हे महिला नामांतरासाठी आपल्याला आरक्षित करावयाचं आहे। आता महिलांसाठी आरक्षित करावयाला आपण काय करणार आहोत, तर 2020 ते 25 म्हणजे गेल्या पंचवार्षिकमध्ये ज्या ठिकाणी महिला होतं ती पहिल्यांदा गाव आपण वगळणार आहोत। म्हणजे गेल्या वेळेस जर महिला आरक्षण पडलं असेल तर यावेळेस महिला आरक्षण पडणार नाही। म्हणजे थोडक्यात गेल्या वेळेस जी गावं महिला आरक्षित होती ती गावं सर्व वगळण्यात आलेली आहेत। आणि उर्वरित गावांमधून आपण गावं ही महिलांसाठी आरक्षित करणार आहोत, म्हणजे महिला नामांतरासाठी। गोटेगाव, एकूरगाव, जानेगाव, जाधवजवळा, आनेगाव, इसुपडगाव, नारेवाडी, आनंदगाव, शिवाचीवाडी, तुकोचीवाडी, कोवळ, धर्माळा, देवगाव, चंदनसागरगाव, टाकळी, शिरूरगड, कदळेवाडी, तांबवा, सांगवी, सारणी, सापला, केवळ, कोरडेवाडी, काटेवाडी, राजेगाव, सारणी, आनंदगाव आणि सुरडी। सांगतो परत एकदा, आपण काय केलं, सर्वसाधारणसाठी एकूण सांगली, पात्रा, येवता, गोरेगाव, सांगली। आपण काय केलं, एकूण आपल्याला 63 सर्वसाधारणसाठी आहेत, त्यापैकी 32 आपल्याला महिलांसाठी। मग आपल्याला 29 अशा ग्रामपंचायत पहिल्यांदा आपण 29 सुरुवातीला काढल्या होत्या। सुरुवातीला 29 ज्या काढल्या होत्या त्या ठिकाणी गेल्या वेळेस महिलांसाठी आरक्षण नव्हतं, त्यामुळे त्या सर्व 29 ठिकाणी थेट महिलांसाठी म्हणजे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले। पण काय झालेलं आहे, उर्वरित ज्या ग्रामपंचायती होत्या त्या सर्व महिलांसाठी आरक्षण असून देखील आपल्याला 3 यावेळेस अजून महिलांसाठी आरक्षित करावायचे आहे। अशा 3 आपल्याकडे ग्रामपंचायती असणार आहेत, ज्या गेल्या वेळेस देखील महिला आहेत आणि यावेळेस देखील परत एकदा महिला येणार आहेत। त्या सर्व 3 ग्रामपंचायती काढण्यासाठी आपण या एकूण सगळ्या चिठ्ठ्या केलेल्या आहेत। या सर्व ग्रामपंचायती गेल्या वेळेस महिला होत्या, यावेळेस सर्वसाधारण पडलेला आहे। पण यापैकी 3 अशा असणार आहेत ज्या गेल्या वेळेस महिला पडून यावेळेस परत एकदा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असतात।
आपण ज्या एकूण 63 पैकी 29 ऑलरेडी हे केलेले आहेत आणि ह्या 34 ग्रामपंचायतींपैकी ज्या गेल्या वेळेस महिलांसाठी होत्या यावेळेस त्यापैकी अशा 3 काढणार आहोत ज्या गेल्या वेळेस महिला असत होत्या यावेळेस महिला असणार आहेत. सारणी आनंदगाव हे गेल्या 5 वर्षांमध्ये महिलांसाठी आरक्षित होतं. यावेळेस ते सर्वसाधारण महिला आंधळेवाडी ग्रामपंचायत 2025 ते 30 कालावधीमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असणार आहे. चंदन सावरगाव 2025 ते 30 या कालावधीमध्ये सर्वसाधारण